नमस्कार दोस्तों, मैं आपका अपना शुभम मिश्रा, न्यूज़ गब्बर 5 से। जैसे कि आप देख रहे हैं, आज हम मानपाड़ा पुलिस स्टेशन के बाहर खड़े हुए हैं। ताई, आपलं नाव काय? मी सोनीताई संदीप क्षीरसागर, आई महिला मंडळ संस्थापक अध्यक्ष। ताई, काय झालेलं म्हणजे का बाबत आपण इथं आलेलो आहे आणि काय चर्चा झाली पोलीस स्टेशनला येऊन? आज मी मानपाड़ा पुलिस स्टेशनमध्ये येऊन अर्ज दिलेला आहे। काही दिवसापूर्वी 21 तारखेलाच माझ्या आणि माझ्या पतीचे नावाची जी समाजामध्ये बदनामी करण्याचं षडयंत्र काही लोकांनी रचलं होतं, तर त्याचं खरं काय आणि खोटं काय हे जनतेसमोर आलेलं आहे। तर त्याचं मुख्य कारण असं होतं की रस्ता बंद करण्याविषयी माझ्यावरती, तर मी कॉन्ट्रॅक्टर नव्हती, तर अमृत योजनेची लाईनीचं काम तिथे चालू आहे, त्याच्यामुळे रस्ता बंद होता। तर मी आज मानपाड़ा पुलिस स्टेशनला येऊन अर्ज दिलेला आहे की काही लोकांनी जी माझ्या आणि माझ्या पतीच्या नावाची बदनामी केलेली आहे त्यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा। कोणता रस्ता होता काही आपल्याला विचारू शकतो का? हो, कुठला रस्ता? मुख्य राजाराम पाटील नगरच्या आतमधला मुख्य रस्ता। सुरुवातीचा रस्ता बनलेला होता, त्याच्या पुढच्या रस्त्याचं काम चालू होतं, तर ते अमृत योजनेच्या लाईनीमुळे त्या लोकांनी बंद ठेवलं होतं। मग आपण त्याच्यात बंद करायला लागला का? आपण कुठं म्हणजे काय कसं काय म्हणजे काही समजून आलं काय? आपण आपले दर्शकांना काय सांगू शकता का? म्हणजे मी कॉन्ट्रॅक्टर तर नाहीच आहे आणि माझा संबंधच येत नाही। मी एक चांगल्या प्रकारे समाजामध्ये समाजसेविका म्हणून कामं करत असते। आई एकविरा महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी नेहमी उभी असते आणि कुठेही आडवणीमध्ये पूर्णपणे माझ्या नावाची तुम्ही चौकशी करा। अजून मानपाड़ा पोलीस स्टेशन असो, अंतर्वा इतर कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरती अजून NC देखील दाखल नाही आहे। म्हणजे मी कशा प्रकारे काम करते हे समाजाला माहिती आहे। नमस्कार दोस्तों, जैसे कि आप देख सकते हैं, आपण बघू शकता का चांगले कार्य करताना असं म्हणजे त्रास होत आहे आणि आपण आलेले तर पोलीस स्टेशनमध्ये, तर आपल्याला साहेबांकडून काय चर्चा झाली काय सांगू शकता? साहेबांनी सांगितलं की आम्ही पुरेपूर तपास करू आणि जनतेच्या समोर तुमच्या कायदेनुसार जी काय कारवाई असेल ती आम्ही करू। दोस्तों, जैसे कि आप देख रहे हैं, इसके बाद आपको पूरी अपडेट मिलेगी। न्यूज़ गब्बर 5 पे जुड़े रहिए, अगली अपडेट के साथ हम सब पूरी जानकारी दे देंगे। आता ह्या बोला। आता सध्या 7 वर्षापासून आपल्या इथं निर्मल पार्कच्या इथून रस्ता बिलकुल नव्हता। तसं आपले रामदादा सोनीताई संदीप क्षीरसागर यांच्यामुळं रस्त्याचे काम पण चांगलं होतं, तिथं सुधारणी पण चांगले, रोडला लाईट वगैरे लावतात, ते सर्व सोनीताई एवढा अर्धा रात्री पण उभं राहून करतात, त्याच्या नावाने बदनाम करतात ते लोकांचे। म्हणजे आपण तिथं राहता म्हणजे असं? हो, 7 वर्षापासून राहतो आम्ही तिथं। आणि मॅडम काम करतात, मॅडमची बदनामी करतात, नावाचे बदनामी करतात, दादांच्या नावाचे बदनामी करतात, जनतासाठी जनताची सेवा करतात, अर्धा रात्री उभं राहतात दादा ताई, यांचे नाव कशाबद्दल बदनामी करतात? जसं की आपण काम करता नाही, जसं की आपण बघू शकता मॅडमच्या नावाची बदनामी कशासाठी लोकांचं मत आहे। आपण बघूया काय बोलतात, काय झालं थोडं जोरात बोलू। उभे राहतात अर्ध्या रात्रीला, रोडचे कामं केले, लाईट केले, रस्ते केले आणि कोणत्याही महिलांवरती अन्याय झाला तर त्या सदैव तात्पर्याने तिथे जाऊन उभे राहतात आणि त्यांच्या नावाची बदनामी करतात। तर ज्यांनी बदनामी केली ना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा, एवढीच आमची अपेक्षा आहे। जसं की आपण बघू शकता एक समाजसेवक चांगल्या प्रकारे काम करतात, त्या जोडीला महिला उभे आहेत आणि इथं आपण येते यासाठी आलेत का एक समाजसेवकाचं नाव खराब करू नका तुम्ही, जसं त्यांचं म्हणणं आहे। आपण बघू शकता आपल्या दर्शकांना आणि पुढची जी अपडेट असेल, जसं इथं सरांनी त्यांना सांगितलं पोलीस स्टेशनला काय चर्चा झाली असेल, तर पुढची अपडेट आलो पुढच्या न्यूजमध्ये बघायला भेटेल। मैं आपका अपना शुभम मिश्रा, न्यूज़ गब्बर 5 से नेक्स्ट अपडेट